आज आईने चिकन आणि वडे करणार होती, कारण मामांची मुलं येणार होती. तर आईने त्यांना इकडे बोलवलं होतं जेवणासाठी, कारण दोघं तिघांचेही जॉब बाहेरच आहेत, ते इथे नसतात. मग मम्मी बोलली होती की, म्हणजे आई बोलली होती की तुम्ही घरी या जेवायला. तर आईने इथे आता चिकनला फोडणी वगैरे दिलेली आहे. मी पण थोडीफार मदत वगैरे केली. नंतर माझं घरी जे काम होतं थोडंफार, ते काम वगैरे आवरून आली. तोपर्यंत आईचं अर्धं काम झालं होतं. नंतर इथे गरम गरम वडे करायला घेतलं होतं तिने. तर मी सहसा वडे वगैरे जास्त करत नाही, थोडी वडे वगैरे करायला थोडीफारच मदत करते मी. आणि इथे ग्रितिक बसला होता खायला, त्याला खूप वडे वगैरे आवडतात. तर जास्त देत नाही आम्ही त्याला, कारण तेलकट असतात, मग त्याला खोकला वगैरे होतो. त्याच्यानंतर मामांची मुलं आली होती, दोघेजणच आली होती, एक आला नव्हता. आणि हे बाकीचे जे माझे 2 भाऊ आहेत ते होते. दक्ष तर नव्हता, दक्ष ट्युशनला गेला होता. ग्रितिक, असे चौघांना आम्ही जेवायला वाढलं. त्याच्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे गावावरून पानं आणली होती, पानमोड्याची पानं. कोण कोण पातोळे वगैरे बोलतात, पण आमच्याकडे माणगाव साईडला पानमोडे बोलतात. तर ह्याचा मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. तर मी म्हटलं चला, तर आता म्हणजे कसं, आम्ही म्हटलं मम्मी आई आणि मी बोलली की आपण पटकन करून घेऊया, कारण मग जाताना मामा मामी ह्यांना पण देता येईल. म्हणजे जेव्हा मामांची मुलं निघतील तेव्हा मम्मी पटकन करायला घेतली. आणि पानं वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतली. आणि खूप छान हळदीचा सुगंध येत होता, कारण गावी झाड लावलं होतं पाठच्या साईडला परसावत, त्याचंच आम्ही घेऊन आलो होतो. तर इथे बघा ठेवली आहेत करायला, जसं आपण मोदक वगैरे बनवतो तसेच बनवतात. आणि आता सुगंध पण सुटलेला आहे हळदीच्या पानांचा. खूप भारी वाटतं हे खायला, मला खूप आवडतात. तर म्हणून मी म्हटलं मम्मीला की चल आपण पटकन करून घेऊया. पूर्ण तयारी वगैरे करून घेतली आणि ते आता झालेले आहेत. मग म्हटलं आता आम्ही मग झाल्यानंतर मामांच्या मुलांना वगैरे पण दिलं, मामांसाठी वगैरे, मामीसाठी वगैरे. आणि इथे तर थोडीशी ग्रितिकची मस्ती चालू आहे मामांसोबत, कारण नंतर मग सगळेजण आपापल्या गणपतीला भेटले होते. त्याच्यानंतर आता सगळे जॉबला वगैरे बाहेर बाहेर आहेत, त्यामुळे म्हटलं आता कोण मिळणार नाही. आणि त्यामुळे त्याची मस्ती वगैरे जास्त चालू होती. तर इथे बघा आता झालेले आहेत पानमोडे, आणि खूप टेस्टी लागतात. ते कोण दुधासोबत वगैरे खातात, मी तर अशीच खाते. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला, मला खूप कंटाळा आला होता रात्रीचं जेवण, त्यामुळे मग ह्याचे पप्पा बोलले की चल आपण बाहेर जाऊया. मग बाहेर आलो होतो. इथे ग्रितिक बघत होता की काय मागवायचं जेवण, आणि मुलं वगैरे पण कंटाळतात, मग कधीतरी बाहेर आलं पाहिजे. तर मग चला, आजचा दिवस खूप छान गेला, खूप भारी वाटलं. पानमोडे वगैरे खाऊन पण मजा वाटली होती मला, आणि म्हटलं चला आज बाहेर पण एन्जॉय करूया जेवण. तर आजचा दिवस खूप छान गेला. तर बाय, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.